उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांची शासन वारंवार चौकशी करत आहे. अधिकारी बदलला की पुन्हा पुन्हा चौकशी होते. हा पक्षपातीपणा सहन केला जाणार नाही. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असा इशारा ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी दिला आहे. त्याचबरोबर हे महायुतीचं सरकार अनेक मुद्द्यांवर फेल झालं आहे, त्या विरोधात सुद्धा पक्षाकडून आंदोलन छेडलं जाईल, असंही अमरसेन सावंत यांनी म्हटलं आहे. ते आज कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राजन नाईक, बबन बोबाटे, कृष्णा धुरी, योगेश धुरी, मंदार शिरसाट, संतोष शिरसाट आदी ठाकरे सेना पदाधिकारी उपस्थित होते. भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले होते, त्यांच्यावर मोठमोठे आरोप झालेले होते. परंतु यांच्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरचे सगळे आरोप नील केलेले आहेत आणि आपल्या पक्षामध्ये त्यांना घेतलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे हे शासन आणि हे राज्यकर्ते आपल्या पक्षामध्ये भ्रष्टाचारांना घेऊन आपला पक्ष भ्रष्टाचारी बनवत आहेत. मात्र पक्षामध्ये न येणाऱ्या लोकांना त्रास देण्याचं काम या लोकांकडून सुरू आहे. आम्ही आता पुष्कळ झालं, आम्ही आता यापुढे गप्प बसणार नाही आहोत. कारण अशाच प्रकारे जर एखाद्यावर अन्याय करत असतील तर आम्हाला शिवसेना स्टाईलने पुढचं उत्तर शासनाला द्यावं लागेल. त्याचप्रमाणे आज बघितलं तर शासन कर्जमाफी 22च्या इलेक्शनमध्ये जाहीर केलेली होती. 2 वर्ष झाले तरी कर्जमाफी होत नाही आहे. आंबा नुकसान ही जाहीर केलेली आहे, परंतु तीसुद्धा जी काय मागणी आहे विरोधकांची ती होत नाही आहे. आणि यांनी जे आकडे यांनी जाहीर केलेले आहेत ते सुद्धा लोकांना मिळत नाही आहेत. आज नुकसान भरपाई जर बघितली तर 2 हेक्टरच्या वरती हे देत नाहीत. एखाद्या शेतकऱ्याची 4 हेक्टर आंबा बाग असेल, काजू बाग असेल तर त्याला 2 हेक्टरच्या वरती दिली जात नाही. 2 गावामध्ये बाग असेल तर एकाच गावामध्ये नुकसान भरपाई दिली जाते. अशा अनुषंगाने या सरकारचं काम चाललेलं आहे. आज महागाईसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आम्ही परवाच महागाईच्या विरोधात जनतेसाठी आम्ही आंदोलन केलं. मात्र 4 दिवसानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे कुठून तरी शासन हे सर्वांचं नाक दाबण्याचं काम करत आहे. कोणी आंदोलन करायचं नाही, कोणी काय करायचं नाही, अशा पद्धतीचं राजकारण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यात अनेक गोष्टी आहेत. बेरोजगारी आहे, याबाबत कोणीच काही बोलत नाही. लाडक्या बहिणींनासुद्धा एका वेळी सर्वांना अनुदान दिलं आणि आज त्याच्यात त्रुटी काढून अनेकांच्या त्या योजनेपासून वंचित केलं जात आहे. अनेक लोकांना वंचित केलं जात आहे. जर तुम्हाला नियमात पाहिजे होतं तर ते त्याचवेळी KYC घेऊन केलं पाहिजे होतं. आणि असा अन्याय सुरू आहे. कुठल्याच गोष्टीमध्ये आज सरकार सरळ चालताना दिसत नाही आहे. अनेक प्रकारचे रेट हे थोडे थोडे वाढवत आहेत. आता गॅसचा सुद्धा रेट वाढलेला आहे. आम्ही जर अशाच प्रकारे शासन चालत असेल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. वेळोवेळी एखाद्यावर अन्याय करू नये शासनाने. कारण चौकशा पूर्ण असतानासुद्धा परत तीच चौकशी, म्हणजे अधिकारी बदलला की चौकशी बदलते का? अधिकाऱ्यांकडे रेकॉर्ड नाही काय? पूर्वी ज्या चौकशा झाल्या आहेत त्याचा रेकॉर्ड अधिकाऱ्यांकडे असणारच ना. म्हणजे अधिकारी बदलला की परत चौकशी बदलली असं होतं का कधी? सगळं हे पक्षपातीपणे चाललेलं आहे. मग त्याच्याविरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल. दरम्यान कालेली ग्रामपंचायतीबाबत विरोधकांकडून जी काही टीका होते त्याबाबतही अमरसेन सावंत आणि कृष्णा धुरी यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. कालेली ग्रामपंचायती गेली 15 वर्षे सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवून ग्रामपंचायती शिवसेनेचीच राहिली आहे. गेली 10 वर्षात 2 ते 3 वेळा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सरपंच असताना सुद्धा 2 ते 3 वेळा भाजप किंवा आताची मिंदे सेना यांनी आमचा सरपंच फोडून आपल्याकडे घेतले. तरी असताना पोटनिवडणुकीत कालेली ग्रामस्थ तसेच सर्व कार्यकर्ते यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेवर विश्वास ठेवून परत पुन्हा ग्रामपंचायती
उभाटाकडे दिलेली आहे. ह्यावेळी आम्ही गाव पॅनल करून आमचा सरपंच निवडून आणण्याचं काम कालेली गावातील ग्रामस्थांनी केलेलं आहे. लोकांनी काय निर्णय घेतला तो आम्हालाही माहिती नाही. म्हणजे ती स्थानिक पातळीवर निवडणूक झाली, ग्रामपंचायत निवडणूक काही वेळा गाव पॅनल म्हणून होते. गावातली चांगली माणसं एकत्र येऊन करतात. त्याच्यात शिंदे सेना आणि भाजपचा काही प्रश्न नाही. निवडणूक चिन्हावर नव्हती, पण गाव पॅनल म्हणून काहीतरी कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला असेल.